रोहित्या, क्या रे, क्या हुआ? आज चुप चुप लग रहा है। तुला सांगून तर काय उपयोग आहे? तुझी आणि माझी परिस्थिती काय वेगळी आहे आता. अरे लेकिन क्या हुआ वो तो बता। कुछ पैसे का मामला तो। तुमचं भरायला का समय तुमच्याला स्वतः जमिनीत राहायचं, आमचं तसलं काय बी नाही हो. म्हणून लागा यंदा शेळ्या करायच्या म्हणलं होतं. पर तूने एक शेळी ली थी ना, क्या हुआ उसका? ते शेळ्याचा व्यापारी दिनकरराव नाही का, त्याच्याकडनं एक शेळी घेतली होती 12,000 रुपयाला. कसं बसं त्याचं 7,000 रुपये दिले आता, राहिलं 5,000 रुपये 5 दिवसात दे म्हणून मागं लागलाय तो. क्या रोहित्या लागा, आज जाऊन त्या दिनकररावकडे गेलायस होय? अरे तो कसला माणूस आहे तुला माहिती नाही होय? बहुत लालची आदमी आहे वो. अरे 8,000 रुपये शेळी, त्याने तुला 12,000 रुपये दिले असेल बघ. पैसे के मामले में बहुत लालची आहे वो. अरे त्यापेक्षा एखाद्या गरीबाकडे घ्यायची लागा. तुझं म्हणणं बी बरोबर आहे बघ. आता त्याचा विचार करून काय उपयोग आहे? ठरलेला व्यवहार तर पूर्ण केला पाहिजे ना. वो तो है, पर इतने पैसे तुझे कौन देगा? 5,000? दुकानदाराला विचारून बघू, दिलं तर दिलं. बोल मी जाऊ का? देख देख. 1 2 3 4 5 6 7 काका, 1 पाव किलो साखर द्या. आणि चहा पावडर पण द्या. ते वहीला मांडून ठेवा. बर, जणू काय आतापर्यंत रोख पैशाने घेऊन गेल्या का वाटते म्हणे की तुला? हा, बरं काका, एक काम होतं तुमच्याकडे. तील कसलं बाबा? लय गरज होती बाबा, नाही म्हणून नका. एक 5,000 रुपये लागायचे होते. हा, अरे डोसकं बिस्कं फिरले बिरले का काय तुझं? अरे 2 महिने झालं 500 रुपये उधार द्यायची ना तुला, आणि 5,000 रुपये कशाने फेडणार आहेस तू? हा, चल वर येत नाही, चल. ओ पप्पा, इकडे जरा. ए थांब जरा, आलो आलो. काय? मम्मी काय म्हणते बघा जाऊ जरा. मग आता किती हाका मारल्या? बरं बरं ठीक आहे, बघ तुम्ही जा जरा गल्ल्यावर जाऊन बस जा. ओ वहिनी, ओ वहिनी, अहो दूध. आ रात्रीचं जेवण जास्त झालं वाटतं, पोटात लई जोरात कळाल्या. ए अण्णा, थांब की लागा, काय लागा? आयला हे पांढऱ्या पायाचं आलं बे. सकाळ सकाळ पारी गणप्या कशाला घरला यायला लागले. आयला यानं सगळं पाक बायकोला सांगितलं असतं उधारी दिली नाही म्हणून. बायकोला जर कळालं असतं उधारी दिली नाही ते पैशाची ढोसल्या म्हणून, अरा लय बारा मला सुचवला असता. बरं झालं माहेरला गेल्या. काय लागा अण्णा, लागा माझी नजर चुकून जातोय तुम्ही, लक्षात आहे का तुझ्या? अरे गणपा, माहिती आहे की तुझं पैसे द्यायचं आहे. मी काय पळून जाते विरला का? तू जाशील रे पळून, पण मी जाऊन दिले तर ना तुला. अरे जरा थांब, परसाकडे जाऊन येतो, मग तुझा आल्यावर पैसे देतो. ए, थांब. नाही, अरे, नाही, नाही. अरे पाणी सांडलं. अरे बाबा, पहिलं थांब. पहिले पैसे माझं दे, मगच तुला टमऱ्याला देतो. अरे बाबा, गाडी सुटल्या जोरात बरं का, आणि त्याचं ब्रेक फेल झालं की मग मात्र अवघड होईल बरं का. त्यापेक्षा मी जाऊन येतो आणि मग तुझं पैसे देतो की रे बाबा. असं का करायला लागला रे? हा, वार पट्ट्या, तुझ्या विश्वास ठेवा आणि सगळे विसरा. अण्णा, मी तुला सांगतोय बघ, ह्याच्या आधीच मी तुला मागितलं नाही एवढं तुझ्याकडे बघून.
पण आता मला पाहिजे सांगतोय नाही मी सरपंचाकडे जाणार बघ. अरे कायला का सरपंचाकडे असल्या हादलेल्या पागलेल्या गोष्टी घेऊन जातीस वे रे हा? एवढं किती तुझं लाखभर रुपये द्यायचा आहे बे. आणि इकडे देतो पैसे देतो काय तू बिरा का तू आण जा, तू घेऊन ये, तू घेऊन ये. तंबऱ्या ती मी येत नाही तुला, तू घेऊन ये मग तुला देतो टमऱ्या तुला. थांबेतच काय तुझं जाऊ नको. हायला गड्यान पैसे आणले वाटतं. हे घे बाबा तुझं पैसे झालं का आता तरी समाधान हा? या गावात आपल्या तर काय माणुसकीच राहिलेलं नाही. ज्याचं करावं भलं ते म्हणते आपलंच कर. हो इकडे 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 या. राव मी ह्याला माझ्या उदरच पैसे मागितलं. तो जसा असा गेलाय पळत याला खंडणीच मागितल्या ग. अरे नक्की बाबा का तुला ते पैसे पाहिजे झाले. हा, निघले निघले. पैसे इथं ठेवलं होतं काय? कुठं काय त्या गल्ल्यात बी नाही ती, त्या गल्ल्यात बी नाही ती. हा नित्या, ए नित्या, ए यार ऐकायचं का तो? अरे इथं गल्ल्यात पैसे ठेवलं होतं, पैसे दिसत नाही तिथं. काय कुठे गेलं का काय मला काय कळलं नाही पैसे. मला काय हा? माहित नाही बघा. ना बा मी काय नाही बघितलं. तुम्हीच तुमचं दुकान उघडं ठेवून जातायसा कुठं तर. मला काय माहित नाही बघा. ते पैशाच तसलं काय मला सांगा जाऊ नका. जातो माझं मी. ए रोहित्या थांब, थांब. इथं आहे तुला का हा? बोलाय रा मग काय काम होतं काय? तोंडवर कोण बोलतोस काय आणि काय काम होतं काय म्हणून? अहो पण झालं तरी काय? माझ्या गल्ल्यातलं पैसे कोणी चोरलं? मी नाही चोरलं तुमच्याकडले पैसे. मग त्याला काय पाय आलं काय? चालत चालत गेलं आणि गायब झालं म्हणायला. काका काय झालं? विचार की तुझ्या मैत्राला. 10,000 रुपये माझ्या गल्ल्यातलं चोरल्यात त्यानं. क्या? मी नाही चोरले यांच्या गल्ल्यातले पैसे. 100% आणि 100% ह्यानंच पैसे चोरल्यात. मी नाही चोरले. काका एक बोलू क्या? आपके दुकान पर सारा गांव माल लेने आता है, तो फिर रोहित थोड़ी अकेला आता है माल लेने? तो फिर रोहित ने चोरी की ऐसे कैसे? ए सम्या तू मध्ये बोलू नकोस आणि तू मला शहाणपण शिकू नकोस. कोण कसं आहे आणि कोण काय आहे ते. पंचायतीत जाऊन तक्रार देणार आहे आता. बाकीचं मला काय सांगाय नाही. सरपंच जरा बाहेर गेलेत म्हणून, नाहीतर त्यांना घेऊनच येणार होतो. हे बघ हे रोहित्या, संध्याकाळपासून पैसा आणून दिलं तर ठीक, नाहीतर पंचायतीत बोलवून घेणार बघ. कळलं का? मी नाही चोरलं सामी यांचं पैसे. मला तर कळायचंच बंद झाले बघ काय चाललंय. रोहित्या तू टेंशन मत ले, आपण है तेरे बाजू. चल तू. अरे महेशा, रामा दुकानदाराचे पैसे चोरला हाच आहे का रे गडी? कोण रे? अरे होय केला का? हेच आहे ह्यो. मला बरा वाटला पण चांगला मस्तीच आहे ह्यो.
रामालाच पैसे चोरले होच खर्च अरे घेऊच किती हो तिथं बसलाय लागा त्याला कशी काय लाज वाटत नाही रे अरे कशाला त्याच्या नादाला हॅलो हा सरपंच नमस्कार. हा नमस्कार. अहो ते आज दुपारी तुमच्या घरी आलो होतो. हा ते वहिनी म्हटल्या की तुम्ही कुठं बाहेर गेलाय म्हणून. हा ते जरा बाहेर कवट्याला गेलो होतो, आईला दवाखान्यात दाखवायचं होतं. बोला की. आणि काय होते चोरीचा काय विषय होता तुमचा माझ्या कानावर आले. हा 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 मग तेच तर सांगायसाठी आलो होतो तुमच्याकडे. हो हा ते आपला खालच्या लवणातला बिरूचा पोरगा नाही का रोहित. हो हा रोहित. हा त्यानं राव माझ्या गल्ल्यातलं 10,000 रुपये चोरले. काय कसं काय करायचं सांगा बरं आता तुम्हीच. अहो पण तुम्ही प्रत्यक्ष बघितले का सांगा. तुम्ही पैसे चोरताना त्याला बघितलंय का म्हणजे मला खात्री असेल तर बोला. अहो खात्रीचं काय काढले सरपंच, त्याला तुमच्या समोरच कबूल करायला होती की पैसे चोरलेलं. आणि काय सांगू तुम्हाला सरपंच. बरं ठीक आहे बघूया आपण उद्या सकाळी. उद्या सकाळी तुम्ही पण या आणि त्या रोहितला पण आणा आणि समोरासमोरच आपण बोलूया की मग. चालतंय की मग उद्याच त्याला घेऊन येतो तुमच्या समोर. आणि काय पाहिजे. हा 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 चालतंय ठेवू का मग. हा ठेवा ठेवा ठेवा. ओके 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 ठेवा. हो. किती उशीर झालाय, कधी त्या काय माहिती. हाय बाई रे. हाय. एवढा का उशीर केलास यायला? मला वाटलं की आज येणारच नाही का काय. अगं काय सांगायचं तुला, ते आमचा आणक्या बघ की मला सगळं आवरूनच देत नाही बघ, म्हणून यायला उशीर झाला. गौरी, तुला काही कळलं का ग? काल काय झालं ते? काय ग ते रोहित्याचं ना? होय कळलं की, आणखीन सांगितलं मला. पण असं कसं ग, रोहित असं कधी करणार नाही. होईच की अगं, आपण काय आज ओळखते मी त्याला. तो नाही असं चोरी बिरी काय करणार. सगळं गाव म्हणायला लागलंय रोहितानं चोरी केल्या म्हणून. मला आमचा आणक्या म्हणला. तुला कोणी सांगितलं ग? अगं ते समीर भेटलेला, त्यानं सांगितलं सगळं मला. ती रामा काकाचा ना काहीतरी गैरसमज झाला असणार बघ. मला पण तसं वाटतंय, रोहित्या नाही असं काय करणार. ते रामा काका काही शान आहे वे, जागे दुकान उघडं सोडून कुठं पण. तेवढ्यात येऊन कोणतरी चटका केला असणार बघ. नाहीतर काय. अगं पण एसटी येते का नाही? किती टाइम झाले बघ की ग. वडापाला वाटतं. अगं चल वडापाला तर जाऊया. ए रोहित्या, पैसे चोरलेत का नाही तू माझं? अहो मी नाही बऱ्या चोरलं. बोलानं सांगतो तुला. मी नाही चोरलं तुमचं पैसे. पैसे देणारच का नाही सांग मला तू. हा अरे अरे रामचंद्र काय झाले? हा विचारा घ्या रोहित्यालाच. दुकानातलं 10,000 रुपये चोरले त्यानं. काय यानं चोरी केलं? रोहित हे काय म्हणते ते, तू चोरी केलीस? अहो नाही सरपंच, मी नाही यांचं चोरलं पैसे. ह्यांचा काहीतरी गैरसमज झाला या. नाही काय नाही म्हणतोस का? तुझ्याशिवाय दुसरं कोण आलं पण नाही दुकानात. थांबा जरा. यानंच पैसे चोरले तर. अहो तुम्हाला काय खात्री आहे की यानंच पैसे चोरलेत म्हणून? अहो सरपंच, शिव परवा माझ्या दुकानात आला होता. हा मी पैसे मोजायला लागलो होतो, ते पण ह्यानं बघितलं. बर. मी पैसे मोजून गल्ल्यात ठेवलं, ते पण ह्यानं बघितलं. हा त्याच्यानंतर ह्यो काय म्हटला मला, हा मला एक 5,000 रुपये उसनं द्या. हा मी काय त्याला 5,000 रुपये उसनं दिलं नाही ते. बर. पण तेवढ्यात मला एक फोन आला. हा फोनवर जाऊन बोलतोय नाही बोलतोय, हा येऊन बघतोय तेवढ्यात पैसे गायब राव. पण मला सांगा, ते गल्ल्यातलं पैसे रोहितनं चोरलेत हे कशावरून? कशावरनं काय कशावरनं विचारा घे ह्यालाच. काय रे काल आलताच का नाही दुकानात? आणि ह्यानं मला 5,000 रुपये उसनं बी मागितलं होतं. मागितलंच का नाही रे? बघा पटली का खात्री? होय म्हटलं का नाही? वय सरपंच, मी गेलतो यांच्या दुकानात काल. मी 5,000 रुपये मागितले हे बी खरं आहे, पण ह्यांनी मला दिलं नाहीत म्हणून मी तिथं थांबलो बी नाही. लगेच निघालो तिथनं. मी नाही चोरले यांचं पैसे. ए बाबा, खोटं बोलून रडायची नाटकं करू नको. एक मुस्काडात दिली का नाही, पोपट बोलल्या का बोलशील. रामा थांब जरा.
जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की रोहितनंच पैसे चोरलेत तोपर्यंत त्याच्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही, कळलं का? हो सरपंच, खोटं बोलतो ह्यो. 100 काय 1000% ह्यानंच पैसे चोरल्यात आणि उगा तुम्ही त्याच्या लय कट घेऊ नका. हो का, मी कडबेड कोणाची घेत नाही, पण खरं काय आणि खोटं काय कळलं पाहिजे. हा, आणि मग तो कोण पण असू दे, मग त्याची गय केली जाणार नाही. सरपंच ए नित्या, ए सम्या, अरे ह्याला का पकडलाय? त्यानं काय केले? सांगतो, समजलं हवं सगळं. सरपंच ये नित्या, इनका चोरा. इकडे बाळ, इसको पता है सब पैसा किधर है. इकडे बाळ. काय नाव तुझं? नितीन. तू कोणाचा मुलगा? ह्याला का पकडून आणले तू? मयूर का फोन आया मेरे को, हा, तो उनको ये मोबाइल शॉप में देखा मोबाइल लेते हुए. ए नित्या, कुठे आहेत पैसे? तू पैसे चोरल्यातच काय? होय, ते पैसे म्या चोरल्यात. बाळ, नाव काय तुझं? नितीन. मयूर का फोन आया मेरे को, तो उनको ये मोबाइल शॉप में देखा मोबाइल लेते हुए. नितीन, मला सांग, तू ते पैसे चोरलेस, काय केलंस त्या पैशाचं मला सांग. पप्पा मला पाहिजे तसला मोबाईल घेऊन देत नव्हतं. बर, माझ्या सगळ्या मित्राकडे चांगला मोबाईल आहे, हा, म्हणून मी ते पैसे चोरला आणि मोबाईल घेतला. बघितलं. काय झालं का समाधान? कळलं का खरा चोर कोण आहे ते? हा, तुम्ही लई खात्री देऊन सांगत होता की. अहो, आपल्याच माणसानं विश्वासघात केल्यानंतर पश्चाताप वाटून तर उपयोग काय? तुम्हाला वाटत होतं ह्योच चोर आहे म्हणून. आणि कुठल्याही माणसानं खात्री केल्याशिवाय, शहानिशा केल्याशिवाय कुणावर शंकाच घेऊन येऊ. तुम्ही चोर समजत होता याला आणि निघाला दुसराच. आता दुसरा तर कसा म्हणायचं, ह्यांचाच मुलगा चोर निघाला की. अहो सरपंच, पण मला वाटलं की. अहो, वाटलं म्हणून काय सांगता? आपल्याला दिसतं तसं कधीच नसतं आणि आपल्याला वाटतं तसं तर अजिबातच नसतं. म्हणून खात्री करा आणि मग शहानिशा करा आणि मग एखाद्यावर आरोप लावा. अहो, कारण नसताना ह्याला तुम्ही गावभर चोर चोर म्हणून गावभर बोंबाटा केला तुम्ही आणि निघाला चोर तर तुमचा मुलगाच. आता काय करता सांगा तुम्ही. माझी फार मोठी चूक झाली बघा सरपंच, माझ्या हातनं चूकच झाली ही. आता चूक झाल्या तर त्याची शिक्षा द्यायला पाहिजे ना सुद्धा. काय शिक्षा द्यायची तुम्ही सांगा मला. आता रोहितला मी 5000 रुपये उसणं देतो, बर. त्याला कवा द्यायचं तेव्हा देऊ द्या. हा, चालतं या. पण बघा, रोहितकडे जेव्हा पैसे येतील त्याच वेळेत तो तुम्हाला देईल. जोपर्यंत ह्याच्याकडे पैसे येत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्याला पैसे मागायचे नाहीत, हीच तुमच्यासाठी शिक्षा. मान्य. हा. अहो रामचंद्रराव, जी चिमटीने गेलेली आबरू आहे ना, ते मुठीने सुद्धा भरून निघत नाही बघा. आता अरे नित्या, तुला का माझी रामचंद्र,